अहिल्यानगर स्थानिक गुन्हा शाखेची जलद कारवाई। महापुरुषाबद्दल आक्षेपार्ह शब्द लिहिणारा इसम 24 तासाच्या आत जेरबंद। अहिल्यानगर महापुरुषाबद्दल आक्षेपार्ह शब्द सोशल मीडियावर लिहिल्याने शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर केवळ 24 तासाच्या आत स्थानिक गुन्हा शाखेने आरोपीस अटक करण्यात यश मिळवले आहे। या गुन्ह्याचा जलद गतीने तपास करून आरोपीस पकडण्याचे आदेश माननीय श्री सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हा शाखेला दिले होते। त्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली 2 विशेष पथक तयार करण्यात आली। या पथकामध्ये पोलीस उपनिरीक्षक दीपक मेढे, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र बहाग, शाहिद शेख, सुनील पवार, अतुल लोटके, दीपक घाटकर, सुयोज सुपेकर, फुरकान शेख, सागर ससाने, अमृत अढाव, योगेश कर्डिले, प्रशांत राठोड आणि प्रमोद जाधव या अधिकाऱ्यांचा समावेश होता। या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे आणि तांत्रिक साधनांचा वापर करून आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली। तपासादरम्यान आरोपी वेषांतर करून शहरात विविध ठिकाणी लपून बसल्याचे निदर्शनास आले। अखेर अत्यंत शिताफीने राबवलेल्या कारवाईत फारिद सुलेमान खान या स्थानिक गुन्हा शाखेने ताब्यात घेतले। चौकशीत आरोपीने महापुरुषाबद्दल आक्षेपार्ह मजकूर लिहिल्याची कबुली दिली आहे। त्यानुसार त्याच्या विरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 902/2025 भारतीय न्याय संहिता कलम 353(2), 356(2), 352 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदर आरोपीस पुढील तपासासाठी कोतवाली पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे।